शाळेत असताना बेंचवर चिटकवलेली लोह चिब्बक किंवा घरात कपाटावर लावलेली चुंबक यावरून तुम्हालाही सारखा प्रश्न पडायचा का की हे मॅग्नेट कसं तयार झालं असेल किंवा याचा शोध कसा लागला असेल? तर ह्याचीच एक कथा आहे. खरं तर प्राचीन ग्रीक लोक मॅग्नेटाइटचे शोधक होते. मॅग्नेस नावाच्या मेंढपाळाची एक कथा आहे, ज्याच्या बुटाची नखे मॅग्नेटाइट असलेल्या खडकाला चिकटली होती. ग्रीक लोकांनी तुर्कीमध्ये मॅग्नेटाइटचे नैसर्गिक चुंबक शोधले होते. बघायला गेलं तर मॅग्नेटाइट जगभर आढळते, परंतु स्कॅन्डिनेव्हियामध्ये विशेषतः याचे मोठे साठे आहेत. वायकिंग्सनी प्रथम व्यावहारिक चुंबकीय होकायंत्राचा शोध लावला होता युद्धात, आणि त्याच्या प्रवासात त्याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला गेला. वायकिंग्सने चुंबकीय होकायंत्राचे अस्तित्व गुप्त ठेवले होते. चीनी लोकांनीही चुंबकीय होकायंत्राचाही शोध लावला होता. इटालियन लोकांनी चीनशी व्यावसायिक व्यापार सुरू केल्यानंतर, विशेषतः मार्को पोलोच्या प्रवासानंतर, चुंबकीय होकायंत्र उर्वरित युरोपमध्ये आणले गेले. यामुळे युरोपियन लोकांद्वारे महासागरांचा शोध घेणे